एक हा तोपर्यंत असा बनवायला सांगितलेला तुला, असा नव्हता चांगला बघ मला. मी खाता बस. गुड मॉर्निंग. आज आम्ही कारगिल टू पदुम करणार आहोत. डिस्टन्स आहे 240 किलोमीटरचा. टायमिंग 7च दाखवतो, पण पूर्ण ऑफ रोड आहे, त्याच्यामुळे अजून म्हणजे जास्त टाईम लागेल. बघू आता. बॅग गाडीत वगैरे लोड करून झालेले आहेत. रोजचं काम गाडी बॅग्स काढून बॅग लावायला त्याच्यातच टाईम जास्त जातो. हे भूत बा आमचा भूत. प्रणव वस्तीला राहतं का? मला वस्तीला राहतं का? येतं ना? तेच बोला, अजून बाहेर येत नाही का? बोला वस्तीला राहायचा प्लॅन आहे तुझा तर. चला तर आता तुम्हाला रोडचे नजारे पण दाखवू, रोड कसे ते पण दाखवू. तुझा चालले काय? 2 वेळा घातला गाडला. यो आयरन पर्सन झाले बघ. नाही ये आम्हाला झाला ना. विकास माझ्या आधीपासून बॅगी पीठ करते, अजून पीठच करते. हा जसा जसा सी लेवल पासून वर जाऊ, म्हणजे ॲटिट्यूड लेवल तशी जशी सी लेवलची वाढत जाईल. सध्या आपण किती हाईट लावत? 8,000 ॲटिट्यूड लावत. तशी तसा तसा त्रास वाढत जाईल. त्याच्यासाठी आम्ही ऑक्सिजन गॅस पण कॅरी केलाय. सॉरी, ऑक्सिजनचे बाटले पण कॅरी केले आहेत. कुठून आणले? सत्यवंकडून आणले मी. हा 50 किलो बाटला आणले. मोठा आहे तो. आता गाडी बांधतो मी समाजाला. सत्यवन तरी बांधतो तो त्यासाठी आणलेला. तो महिनाभर जरी ठेवला तर ऑक्सिजन काय वर गॅसवर ते संपलं नसतं. म्हणजे माणसाला महिनाभर ठेवला असं तरी संपला नसता. एवढा मोठा बाटला आणून ठेवलेला होता. नाही तो पण आम्ही. चला तर आता आम्ही निघतो. भेटू तुम्हाला आमच्या पुढच्या नाश्ता करायच्या पॉईंटला. मला वाटतं 150 किलोमीटर कापू आपण. 250 किलोमीटर आहे तर 150 किलोमीटर कापू आपण. हा मी स्वतः गाडीत आलो ना. तू स्वतः चालवशील ना? पाय पुरला असं तुला दादानी गाडी तुलाच दिली असती, तो त्यांनी चालवलीच नसती. मग पाय पुरलं तो बघ. कॉन्फिडन्स लेवल बघ त्याची. कॉन्फिडन्स लेवल बघ. ऑफ रोडला मी येणारच नाही गाडी. मग तोच तर मेन विषय. ऑफ रोडला पाहिजे. बाई पलवायला लागला. गाडी बॅलेन्स करायची कशी आहे ते समजून घे पहिले. रेमटाला मागे फाटायला लागली मागे. तो असा पण मागे लवकर बसत नाही कोणचे. तुम्ही पलवीत घेतलेली गाडी. चुकला. मी तुला बोललो ना चेन चुकल्यात. चुकलेत तू मारायचं कुठे बोललास? मग चेन मारत, चेन चुकल्यात म्हणजे चेन लूप मारतच ना. आज परत चेन लूप करायला लागेल. हा मी काय बोलतो, लाव दगड जरा मारा. तू तुम्हारा हा अन्सार हुसेन इकडे पण राहतात म्हणजे यांची. ही पट्टी तुझी सुटेल ब्ल्यू वाली. चॅलेंज लावतो का? चॅलेंज सटकल ती. दाखवून देतो सटकल्यावर तुला दाखवीन मी परत. गाड्यांची अवस्था बघू नये.
आम्ही कारगिलवरून निघालो आणि पुढे येऊन थोडं नाश्ता करायला थांबलो, पण सगळीकडे चिकन अवेलेबल नव्हता. सॉरी, चिकन होता, त्याच्यासोबत दुसरा पण मटन होता, त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही तिकडं. मग आम्ही ब्रेड घेतले, अंडा घेतला, आमच्याकडे स्टोव होताच, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच. तर आम्ही आता मस्त थांबलो आहे आणि अंडा ब्रेड करून खाऊया. यांचा अंड्याचं सफेद सफेद कलर दिसतं. घ्यायचा घ्या ब्रेड लावा. हो, ब्रेड लावा. याला तेल टाक. ऐकलं तर नाही, एक माणसाचं काम तिघा लागतं. हो घे भाऊ, घ्या बस. चला, तापली जरा मला पकडायला दे ना, म्हणजे कम्फर्टेबल होईल. होतं पकडायला कपडे ते तुम्ही टाकले इकडे तिकडं ना, आता पकडायला दे त्यांचं. मग पिलियनांचं काम काय असतं? मी आता मगाशी नवीन घ्यायला चांगला याला. काही नको सांगू मला तर. घे टाक 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 टाक. अरे तू या साईडला फिरून ठेवणार, तू झाल्यावर या साईडला फिरू ना बाबू. तेल जास्त आला, आता खाली उतरवते तेल. एक हा तोपर्यंत असा बनवायला सांगितलेला तुला, असा नव्हतं चांगला बाबू मला. मी खाता बस, मला असं लागतं. तू खातो, आम्ही नाही खाणार. टिश्यू पेपर काढायला लागतो आता तुझा. भाऊ तेल किती लागले बघ. सिंगल पलटी बनवून देऊ तुला फिकास. सिंगल पलटी मी खाता पण असा हा मिक्स करूनच कर. आपला मिक्स करूनच करा. मस्त तिथं खाल्ला, तिथली जागा वगैरे क्लीन केली. कुठे पण तुम्ही बसाल अशा जागेवर आल्यावर, लद्दाख साईड एरियावर आल्यावर, जर तुम्ही काय बनवला वगैरे काय, तर तिथली जी तुमची जी वेस्टेज असेल ते तुम्ही तुमच्या सोबत ठेवा आणि जिथे टाकायचं तिकडेच टाका. तुमची बाटली पाणी कमी आहे. संपला पूर्ण एंड. हो. इलेक्ट्रो लाया है नाम के लिए, बाहर तो निकलता है नहीं. नाही आपण तिकडे गेलो राजस्थानला दरार पाणी पी. अरे इलेक्ट्रोल आहे का आपल्या जवळ, त्याचा वापर करा. आपल्या या बाजू होतं ग्लुकॉन डी नाही, ते मी सॅचेट शोधत होतो, ते भेटलं नाही मला. आपण एकदम पूर्ण तयारी राहिलोच नाही, सगळी अर्धवट तयारी. पिलियन आपले असं ना, म्हणून विवेक असतं, ते विवेक निघाला, त्याला माहिती झाली. आता खोटाकोडा सांगता, त्याला पण काही माहित नाही. त्याला स्पितीच्या रोडला फिरवले ना, घरा नेले. त्याला माहित नाही आता लडाखला कसं असतं. स्पितीपेक्षा भयंकर आहे. अर्धा लोक खाला करा नाही खाल कोण अर्धा. गाडीची अवस्था लयच विकट आहे. सर्व्हिस सेंटर पण भेटलं नाही. फोन करून बोलवतो तरी येत नाही सर्व्हिस सेंटरला इकडचं. गाईज जेव्हा टेम्परेचर उतरतो, टेम्परेचर सध्या इथला दम लागतो. छोटासा आणले सत्यवान भागुडे आमचा 20 किलोचा वाटला होता, तो जाणारा पाहिजे होता. त्याची आठवण आली. गाडीला बांधला असता, गाडीला एक साईडला बांधला असता, डायरेक्ट नाकाला लावून ठेवला असं, टेन्शन नाही, संपलाच नसता. कुठे पण जा. आता दम लागतो. तुम्ही वर बघितलाच किती बरफ होता आणि टेम्परेचर पण 2 डिग्री दाखवतो इथं आत्ता. ग्लेशियर बघितला कसा दिसत होता, ग्लेशियर बघितला का?
मी तर थांबत होता मला. तुम्ही सभासप पुरा हा तुम्ही सभासप पुरा येता. बरं पुली माणसांचं हाऊस फिटली होती. अभि आगे और बर्फ पे काय घाबरत ना. नंतर बोलू नको, चांगला नव्हता तुम्ही म्हणून. हे बघ प्रत्येक राईडला यो असा झोपलेला असतो. प्रत्येक राईड तर फोटो माझं अवस्था जशी असते त्यालाच कळतं. तुम्हाला काय सांगू, घ्याचं जळतं याच कळतं. हातामध्ये हँडग्लोव्ह पण काम नाही करत. आपली करतो बरोबर दिसतात. हातामध्ये हँडग्लोव्ह पण काम नाही करत. गाडीवर आता हात पण गरम केले तरी पण काय नाही. स्टो लावू का स्टो काय आता बघा थंडीपासून वाचण्यासाठी किती लेअर घातले दाखवू का मी. बाद मी थंडी वाजत नाही. रेनकोटनी पाण्यापासून नाही पण थंडीपासून वाचवला आम्हाला. चादर करा ए चादरवाल्या तो सनडाऊन व्हायच्या आधी इथल्या चला 60 किलोमीटर राहिले फक्त. 68. तर शेवटी फायनली आम्ही तेवढ्या 2 डिग्री टेम्परेचर मध्ये गाडी चालवून पोहोचलो पदुमला. इथे पोहोचल्यावर रूम आम्हाला भेटली आहे चांगली, पण रूमची अवस्था नाही. रूम मध्ये थंडी एवढी आहे का आम्हाला गॅस चालू करायला लागलाय. गादी दाखव गादी 2 गाद्या अंगावर घेतल्या. 2 जाणार असं दाखवलं. टेम्परेचर चेक केला, वेदर चेक केला. रात्री -2 जाणार आहे. आपल्याकडे सवय नाही -2ची. आता तो थोड्या वेळा मी गॅस असंच चालू ठेवतो. रात्रभर गरम करत झोपायला. 4 गॅस ऑलरेडी. असे संपणार नाही तर असं संपवायचे का. तो बातमी ठेवूनच शिजलं सकाळी काय हा भारी दिसतस तू चिकना एकदम. चला तर आता मस्तपैकी आम्ही जेवण पार्सल मागवलंय. आज आमचा बोंबील बटाटा होता. बोंबील बटाट्याचा प्लॅन होता पण थंडीने बोंबील आमचा करून टाकलाय. त्याच्यामुळे आम्ही आता सगळं बाहेरून पार्सल मागवलंय. आणि मेन इकडं आल्यावर मेन जेवायला जेव्हा आपण जात म्हणजे बाहेर पार्सल जेव्हा आणायला जातो तर तिथं चिकन सोबत त्यावेळी मीठ पण ठेवतात. तिथं तर लाईनशीर सगळ्या कंपल्सरी. असं एक हॉटेल चहा पियाची पण इच्छा नाही झाली तिथं. शेवटी आम्ही चिप्स खाल्ले दुपारी आणि पुढे आलो आणि मस्त पैकी मग तुम्हाला दाखवलंच मी अंडा आणि ब्रेड करून खाल्लं. आता मस्त आम्ही लेट झालं नाही तिथं किती अर्धा 1 तास गेला तरी. मग चलो तर आता आम्ही जेवतो आणि झोपतो. सकाळी आम्हाला लवकर उठायचंय आणि उद्याची जर्नी कुठे जायची ते अजून ठरवायचंय. ते अजून आम्ही ठरवलेलं नाही. लेहला जायचा की मनालीला निघायचा. आम्हाला करायचंय शिंकुला पास, त्यानंतर होली माउंटन, जांस्कर व्हॅलीला जाऊन येता येईल कारण इथून फक्त ती 18 किलोमीटर आहे जिथे आम्ही थांबलो तिथनं. ओके आता हात शेकता बाय बाय पण करतो तुम्हाला.